हरे कृष्ण. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. यामध्ये मैत्रेय मुनी आणि विदुरजी यांच्या संवादामध्ये चतुष्कुमारांद्वारा जय विजय यांना शाप या वर्णनामध्ये आपण ऐकत आहोत की कशा पद्धतीने चतुष्कुमार हे वैकुंठाच्या जवळ जाऊन पोहोचले आणि त्यानंतर पुढे काय झालं हे आपण श्रवण करीत आहोत. भावभक्त हा योगी किंवा तपस्वीपेक्षा श्रेष्ठ कसा आहे हे सांगत आहेत. यच्च व्रजन्ति अनिमिषाम ऋषभानुवृत्त्या. अत्यंत आध्यात्मिक तल्लीनतेमुळे ज्या मनुष्यांच्या शारीरिक लक्षणांमध्ये परिवर्तन होते आणि भगवंतांचे यश श्रवण केल्यामुळे जे मनुष्य वेगाने श्वसन करतात आणि ज्यांचे शरीर पुलकित होते त्यांनी ध्यानधारणा आणि तपस्येकडे दुर्लक्ष केले तरीही ते भगवद्धामामध्ये उन्नत होतात. भगवंतांचे धाम भौतिक विश्वाच्या पलीकडे असून ब्रह्मदेव व अन्य देवताही ते प्राप्त करण्याची इच्छा करीत असतात. मग चतुष्कुमार हे पुढे कुठे पोहोचले? अशा प्रकारे सनक, सनातन, सनंदन आणि सनतकुमार हे 4 श्रेष्ठ ऋषी स्वतःच्या योगबळाने वरती सांगितलेल्या चिदाकाशातील वैकुंठामध्ये पोहोचले आणि तेथे त्यांनी अभूतपूर्व आनंद अनुभवला. त्यांना आढळून आले की वैकुंठातील सर्वोत्तम भक्त तिथल्या वैकुंठातील वैमानिक असलेल्या अत्यधिक सुशोभित विमानांनी चिदाकाश प्रकाशित झालेले आहे आणि तेथे भगवंतच एकमेव अधिष्ठाता होते. तिथे एकच स्वामी होते, ते म्हणजे भगवंत भक्त. आणि त्यानंतर त्यांनी काय बघितले? भगवंतांचे निवासस्थान असणाऱ्या त्या वैकुंठपुरीच्या 6 द्वारांतून तेथील सजावटीने मुळीच स्तंभित न होता 7व्या द्वारात गेल्यावर त्यांना 2 तेजपुंज व्यक्ती आढळल्या. ते काय होते? ते तिथले द्वारपाल होते आणि त्या व्यक्ती ते दोन्ही गदा धारण केलेल्या आणि समवयस्क होत्या, एकाच वयाचे होते. त्याचबरोबर त्या सर्वात मौल्यवान रत्ने, कर्णकुंडले, हिरे, किरीटे, वस्त्रे इत्यादींनी अलंकृत होत्या, अत्यंत सुशोभित होते. मग चतुष्कुमारांना बघितल्यानंतर त्या द्वारपालांची काय प्रतिक्रिया बघायला मिळाली? सांगताय, रक्ते क्षणेन च मनाग्रभसम दधानौ. ते 2 द्वारपाल टवटवीत फुलांच्या माळांनी सुशोभित होते आणि त्या माळा उन्मत्त अशा भ्रमरांना आकृष्ट करीत होत्या व त्या त्यांच्या गळ्याभोवती आणि त्यांच्या नीलवर्ण अशा 4 हातांच्या मध्ये स्थित होत्या. त्यांच्या वक्राकार भ्रुकुटी, फुललेल्या असंतुष्ट नाकपुड्या व लाल नेत्र यांच्यामुळे काहीसे क्षुब्ध किंवा राग आल्यासारखेच ते दिसत होते. मग कुमार कुठपर्यंत पोहोचले होते? सनक, सनातन, सनंदन आणि सनतकुमार हे 4 श्रेष्ठ ऋषी यांना सर्वत्र अनिर्बंध प्रवेश होता. सर्वत्र ते बिना रोकटोक सर्वत्र जात होते. त्यांना तुझे आणि माझे अशी भौतिक कल्पनाच ज्ञात नव्हती, कारण पूर्णपणे आध्यात्मिक चेतनेमध्ये ते कुमार होते. त्यांनी सोने आणि हिरे यांनी बनविलेल्या 6 द्वारांमधून जसा प्रवेश केला होता तशाच पद्धतीने ते मोकळ्या मनाने आणि स्वेच्छेने 7व्या द्वारात प्रवेश करण्यासाठी पुढे सरसावले. आणि त्यानंतर द्वारपालांनी काय केले आणि भगवंतांना त्यांनी केलेली कृती ही मान्य होती की नाही? तेजो विहस्य भगवत प्रतिकूलशीलो
चतुष्कुमारांनी कोणते वस्त्र धारण केले होते? तर स्वतःचं शरीर त्यांनी फक्त हवेखेरीज अर्थात वातावरणाखेरीज इतर कशानेही झाकले नव्हते, अर्थात ते अवधूत होते आणि ते सर्वात पुरातन जीव होते, कारण ब्रह्माजीनंतर त्यांच्या पुत्ररूपामध्ये तेच पहिले प्रकट झाले होते. त्यामुळे ते सर्वांसाठी वरिष्ठ होते व त्यांना आत्मतत्वाची अनुभूती झालेली होती. आत्मसाक्षात्कारी बाळ होती ती, आणि तरी ते केवळ फक्त 5 वर्षांचे लहान बाळ दिसत होते, जरी सगळ्यात वयोवृद्ध होते. परंतु भगवंतांना न आवडणारी वर्तणूक करणारे ते 2 द्वारपाल त्यांच्या समोर उभे होते. त्यांना चतुष्कुमारांनी 7व्या वैकुंठाच्या द्वारावरती बघितले. तेव्हा त्यांनी वेताने त्यांचा मार्ग रोखला आणि अशा प्रकारे त्या चतुष्कुमारांच्या महात्म्याचा अवमानच झाला. वस्तुतः त्यांच्या श्रेष्ठत्वामुळे त्यांना द्वारपालांकडून अशी वागणूक मिळणे मुळीच योग्य नव्हते. अर्थात त्या द्वारपालांना वाटले की हे भक्त आहेत की नाही, किंवा केवळ भक्तांनाच वैकुंठात प्रवेश आहे, त्यामुळे त्यांनी थांबवलं. परंतु हे महान ऋषीमुनी असल्यामुळे यांना तिथे थांबवणं भगवंतांना सुद्धा अपेक्षित नाही. त्यामुळे म्हटलंय भगवत प्रतिकूलशील. त्यांचं शील किंवा वागणूक ही भगवंतांना प्रतिकूल होती, विरोधी होती. आणि अशा वागणुकीमुळे कुमारांनी मग काय प्रतिक्रिया दिली? ओचो सुरतम अधिदृक्षित भंग. चतुष्कुमार जरी सर्वाधिक योग्य आणि पूजनीय होते, तरी जेव्हा त्यांना भगवान श्रीहरींच्या 2 प्रमुख द्वारपालांनी इतर देवता पाहत असताना प्रवेश करण्यास प्रतिबंध केला, त्यांना रोखले, तेव्हा अचानक त्यांचे नेत्र डोळे क्रोधाने लाल झाले, कारण ते आपले अत्यंत प्रिय स्वामी भगवान श्रीहरी यांना पाहण्यासाठी अत्यंत आतुरलेले होते. त्यांची इच्छा होती की भगवंतांचं वैकुंठामध्ये दर्शन करावं, कारण पुढे सांगितलं जाईल की अशा भगवंतांचं वर्णन त्यांनी आपले पिता आणि गुरु ब्रह्माजींकडनं श्रवण केलं होतं. तर ती संधी आता त्यांना प्राप्त होणार होती. अशा वागणुकीमागे काय दृष्टिकोन असावा असा कुमारांचा तर्क आहे. तर हे मैत्रेय मुनी सांगत आहे. विषमः स्वभावः कोवात्मवत् कुहकयोः परिशंकनीयः. मुनिवर म्हणाले, भगवंतांच्या सेवेमध्ये सर्वोच्च पदावर नियुक्ती केलेली असूनही आणि भगवंतांप्रमाणेच गुण विकसित केलेले असण्याची अपेक्षा असूनही विषम स्वभाव असलेल्या त्या 2 द्वारपाल हे तिथे नियुक्त झाले आहेत, चुकीचे व्यक्ती आहेत असं कुमारांना वाटलं. हे 2 जण वैकुंठात कसे बरे राहतात, जे इथे राहण्यासाठी लायक नाहीत असा विचार त्यांना आला. भगवंतांच्या धामामध्ये शत्रू प्रवेश करणे कसे काय शक्य आहे? भगवंतांना तर कोणी शत्रू नाही, त्यांचा द्वेष कोणी करू शकेल काय? बहुधा हे 2 कपटी आणि भोंदू असावेत, आणि म्हणूनच ते इतर जणही आपल्याप्रमाणेच आहेत, भोंदू आणि चोर, असं त्यांना शंका आल्यामुळे ते आपल्याला रोकत आहे. कारण म्हटलेलं आहे, आत्मवत मन्यते जगत. व्यक्ती स्वतःप्रमाणे सर्व जग हे बघत असतो. तर हे चोर आहेत, त्यामुळे आपल्याला चोर म्हणून बघत आहे, असा विचार हा कुमारांनी केला. आणि हा विचार जो आहे वैकुंठवासी लोकांसाठी उत्तम नाही आहे. तर हे वैकुंठात राहण्याच्या लायकीचे आहेत का? आणि कुमारांच्या मते हे द्वारपाल त्या विशेष वैकुंठाच्या मार्गामध्ये द्वारपालाची सेवा करण्यासाठीही लायक होते की नाही, तो विचार ते आता करत आहे. ज्याप्रमाणे अंतरिक्षामध्ये लहान आकाश आणि मोठे आकाश यांमध्ये पूर्ण एकवाक्यता असते, त्याप्रमाणे वैकुंठामध्ये भगवंत आणि तेथील निवासी यांच्यामध्ये सुद्धा पूर्ण एकवाच्यता आहे, एकच मन आहे. असे आहे तर मग या संपूर्ण सामंजस्याच्या क्षेत्रात भयाचे बीज कशासाठी आहे?
या दोन व्यक्तींनी वैकुंठवासियांसारखाच पोशाख धारण केला आहे. पितांबर वस्त्र आहे, त्यांना 4 हात आहे, शंखचक्र गदा पद्म त्यांच्याकडे आहे. परंतु त्यांच्यामधील विसंगती अस्तित्वातच कुठून आली? कारण वैकुंठातल्या लोकांना कोणाप्रतीही द्वेष भावना नसते, तर यांच्यामध्ये अशी भावना का दिसते आहे? त्यामुळे अशा व्यक्तींशी मग आपण काय केलं पाहिजे? म्हणूनच या दोघा दूषित व्यक्तींना कसा दंड दिला जावा याचा आपण विचार करूया. ही शिक्षा योग्य व अशी असावी की तिच्या योगे कालांतराने त्यांना लाभ झाला पाहिजे, त्यांचंही कल्याण झालं पाहिजे, चुकीच्या मनोभावापासून त्यांचा आपण उद्धार केला पाहिजे. आणि ही शिक्षा अशा पद्धतीने त्यांना दिली पाहिजे. वैकुंठामधील जीवनात त्यांना द्वंद्व, 2 प्रकारच्या भावना आढळत असल्यामुळे ते काय आहेत? दोषपूर्ण आहेत. मैत्री आणि द्वेष अशा पद्धतीचा द्वंद्व यांच्या मनामध्ये का आहे? आणि त्यांना या स्थानामधून आपण हाकलून लावले पाहिजे. आणि भौतिक जगतामध्ये यांना जिथे राक्षस द्वेषी लोक राहतात, भगवंतांचा, भगवंतांच्या भक्तांचा, सगळ्यांचाच द्वेष करतात, अशा ठिकाणी यांना पाठवून दिलं पाहिजे. जेथे प्राणी मात्रांना 3 प्रकारचे शत्रू असतात, काम, लोभ आणि क्रोध, अशा पद्धतीचे जे 3 नरकाचे द्वार आहेत, हे सर्वात मोठे दोष भौतिक जगतातल्या लोकांमध्ये आढळतात. त्यामुळेच ते नरकातही जातात. तर अशा ठिकाणी आपण यांना पाठवून देऊया. आणि मग हे त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर द्वारपालांनी काय केले? निश्चितच भगवंतांचे दिव्य भक्त असलेल्या वैकुंठ लोकाच्या त्या 2 द्वारपालांनी जय आणि विजय त्यांची नावं होती. जेव्हा हे सर्व पाहिले, त्यांना ब्राह्मण देवतांकडनं, चतुष्कुमाराकडनं आता शापच मिळालेला आहे. तेव्हा ते अतिशय भयभीत झाले आणि मोठ्या दुःखाने त्यांनी ब्राह्मणांच्या चरणांशी तत्काळ लोटांगण घालले की आपली काहीतरी मोठी चूक झालेली आहे, इथे मोठी गैरसमज झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला आता एकदम नारकी अशा भौतिक जीवनामध्ये जावं लागणार आहे. कारण ब्राह्मणांच्या शापाचा प्रतिकार करण्यासाठी कोणतेही शस्त्र अस्तित्वात नाही. ब्रह्मदंड म्हणजे काय? त्याला कोणीही रोखू शकत नाही, भगवंतही थांबवत नाही आणि त्याचा परिणाम हा निश्चित प्राप्त होणार असतो. त्यामुळे जय विजय अत्यंत दुःखी झाले. मग द्वारपाल त्यांच्या चरणांशी गेल्यानंतर एक विशेष प्रार्थना आणि आशीर्वाद त्यांच्याकडनं मागतात. मा वो नुताप कलया भगवत स्मृतिघ्नो. कुमारांकडून असा शाप मिळाल्यानंतर द्वारपाल म्हणाले, तुमच्यासारख्या ऋषींना आदर देण्यामध्ये आम्ही दुर्लक्ष केल्यामुळेच तुम्ही आम्हाला शिक्षा दिली आहे आणि हे सर्वथा योग्यच आहे. परंतु आमची आपल्या चरणांशी अशी प्रार्थना आहे की आम्हाला झालेल्या पश्चातापाबद्दल तुम्ही दाखविलेल्या करुणेमुळे, कृपेमुळे आम्ही जसजसे अधोगतीत जाऊ, भौतिक जगतामध्ये राक्षस बनू किंवा ज्या प्रकारच्या योनीमध्ये आमचा जन्म होईल, तसतसं आम्ही भगवंतांचं विस्मरण होणारी जी माया शक्ती आहे ती आमच्यावरती कार्य करू नये. भलेही आम्ही राक्षस बनावं, काहीही बनावं, परंतु आम्ही भगवंतांना कधीही विसरू नये, त्यांचं विस्मरण आम्हाला कधीही घडू नये. मग अशा पद्धतीने वैकुंठाच्या थोडंसंच बाहेर, कारण शेवटचं द्वार होतं, त्यानंतर वैकुंठ सुरू होतो, अशा पद्धतीने बाहेरचा गोंधळ भगवंतांना कोणीतरी जाऊन सांगणारच. आणि हे समजल्यावर भगवंत स्वतः काय करणार? अन्वेषणीय चरणौ चलयन सहस्री. अगदी त्याच क्षणी नाभीतून कमळाचा उदय झाल्यामुळे ज्यांना पद्मनाभ हे नाव पडलेलं आहे आणि सर्व पुण्य आपल्या भक्तांना आनंद देणारे ते भगवंत आपल्या सेवकांसहित, त्यांना तिथे माहिती मिळाली की मुनींचा अपराध झालेला आहे त्यांच्या सेवकांच्या द्वारे. मग आपली सहचारिणी सहश्रीही लक्ष्मीदेवी सहित ते त्या स्थानी प्रकट झाले. परमहंस आणि ऋषी श्रेष्ठ ज्या चरणांचा शोध घेतात
त्याच दिव्य चरणांनी ते स्वतः चालून त्या द्वारापाशी स्वतः प्रकट झाले. आणि मग भगवंतांचं स्वागत, जे विशेष दर्शन आहे तिथे प्रकट झालेलं, ते कसं होतं? सनकादी ऋषींनी पाहिले की पूर्वी भावसमाधीमध्ये केवळ अंतःकरणात जे दिसणारे भगवान विष्णू आहेत, नारायण आहेत, आता प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येत होते. छत्र आणि चामर यासारखी सर्व साजसामग्री धारण करून स्वतःच्या पार्षदांसहित सेवकांसहित जसे जसे ते पुढे आले तसे तसे चामर केसांचे श्वेतगुच्छ 2 हंसाप्रमाणे हळुवार हे हलत होते आणि त्यांच्या सुखकारक झुळुकीने छत्रांवरच्या मोत्यांच्या माळा सुद्धा शुभ्र पूर्ण चंद्रापासून पडणाऱ्या अमृत बिंदूप्रमाणेच किंवा वायूच्या वेगामुळे वितळणाऱ्या सुंदर बर्फाच्या थेंबाप्रमाणेच हलत होत्या. कशी होती ती भगवंतांची सुंदरता? कृष्ण प्रसाद सुमुखम स्पृहणीय धाम स्नेहावलोक कलया हृदि संस्पृशन्तं श्यामे पृथावरसि शोभितया श्रिया चूडामणिं सुभगयति अमीवात्मधिष्ण्यम्. भगवंत सर्व सौख्याचे, प्रेमाचे, आदराचे, स्नेहाचे भांडार आहे. त्यांची मंगलमय उपस्थिती सर्वांच्या कल्याणासाठीच आहे आणि त्यांचे स्नेहपूर्ण हास्य आणि कटाक्ष सर्व भक्तांसाठी हृदयस्पर्शी आहे. भगवंतांचे शरीर सुंदर श्यामवर्णीय असून त्यांचे विशाल वक्षस्थळ, छाती सर्व स्वर्गीय ग्रह लोकांचे शिखर असणाऱ्या, आध्यात्मिक जगास भाग्यशाली करणाऱ्या भाग्यदेवी लक्ष्मीचे आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे असे प्रतीत होत होते की भगवंत स्वतः आध्यात्मिक जगाचे सौंदर्य आणि सद्भाग्य सर्वत्र पसरवित होते आणि त्याचबरोबर ते एका मेखलेने सुशोभित होते. त्यांचे विशाल कंबर आवृत्त करणाऱ्या पीत वस्त्रांवरती ती मेखला झळकत होती. त्यांनी कोमल फुलांची वनमाला धारण केली होती आणि अवतीभोवती गुंजारव करणाऱ्या भ्रमरांनी ती वैशिष्ट्यपूर्ण झाली होती. त्यांची सुंदर मनगटे कड्यांनी सुशोभित झाली होती आणि त्यांनी आपला एक हात आपले वाहन गरुडजी यांच्या खांद्यावरती ठेवला होता आणि दुसऱ्या हाताने ते कमळाशी क्रीडा करीत होते. तर भगवंत अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत आनंद प्राप्त करीत होते. त्याचबरोबर त्यांचे मुखमंडळ गालांमुळे वैशिष्ट्यपूर्ण जाणवत होते. हे गाल विद्युल्लतेसहित लज्जित करणारा त्यांच्या मकराकृती कर्णकुंडलांचे सौंदर्य वाढवित होते. त्यांची नासिका उन्नत होती आणि त्यांच्या मस्तकावरती रत्नजडित मुकुट विराजमान होता. त्यांच्या सुदृढ बाहूंच्या मधोमध एक मोहक हार रुळत होता आणि कौस्तुभ नामक मण्यामुळे त्यांची मान आणि छाती ही अप्रतिम दिसत होती. अत्यंत भगवंत सुंदर दिसत होते. अशा दिव्य भगवंतांना बघून मुनिवरांनी, चतुष्कुमारांनी काय केले? भगवंतांच्या भक्तांच्या बुद्धीने अनेक पट वर्धित केलेल्या, वाढविलेल्या श्री नारायण भगवंतांचे आत्यंतिक सौंदर्य इतके आकर्षक होते की त्याने सर्वाधिक सुंदर असल्याचा लक्ष्मी देवीचा सुद्धा अहंकार, सात्विक अहंकार, शुद्ध आध्यात्मिक अहंकार पराभूत केला. हे देवतांनो, ब्रह्माजी सांगताय, अशा प्रकारे ज्यांनी स्वतःच प्रकट केले ते भगवंत माझ्यासाठी, भगवंत शंकरांसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी सुद्धा आराध्य आहेत, पूजनीय आहेत. ऋषींनी अनिमिष नेत्रांनी अर्थात पापण्या लवता न बंद करता अशा नेत्रांनी त्यांना पाहिले आणि आपली मस्तके अत्यंत आनंदाने त्यांच्या चरण कमलांवरती ठेवली. आणि असे भगवंत यांचं प्रकटीकरण तिथे झाल्याने आता त्या कुमारांचं सुद्धा हृदय परिवर्तन झाल्याचा अनुभव त्यांनाही आलेला आहे.
तर कशामुळे चतुष्कुमारांचं हृदय परिवर्तन होत आहे? तस्यारविंद नयनस्य पदारविंद किंजल्कमिश्र तुलसी मकरंद वायुः अंतर्गत स्वविवरेण चकार तेषां संक्षोभमक्षरजुषामपि चित्ततन्वुः. भगवंतांच्या चरणकमलांच्या अंगठ्यावरील तुळशी पत्रांचा सुगंध अत्यंत दिव्य होता आणि तो वहन करणाऱ्या वायूने ऋषींच्या नासिकांमध्ये प्रवेश केला. तेव्हा ते अत्यंत स्वतः ब्रह्मज्ञानी निराकारवादी होते. तशा ब्रह्मानुभूतीवरती आसक्त असूनही त्यांचे शरीर आणि मन अशा दोन्हींमध्ये निराळ्याच परिवर्तनाचा अनुभव केला. अर्थात भगवंतांच्या दिव्य रूपाप्रती, साकार रूपाप्रती ते अत्यंत आकर्षित झाले, मोहित झाले. आणि अशा पद्धतीने पूर्णपणे ब्रह्मवादी असणारे, ब्रह्मवतीच ध्यान करणारे असे ब्रह्मवादी चतुष्कुमार आता पूर्णपणे भक्त झालेले आहेत. कारण त्यांनी भगवंतांचा साक्षात्कार केलेला आहे, साक्षात, आणि ते साकारवादी झालेले आहेत. भगवंतांचे सुंदर मुख त्यांना नीलकमळाच्या अंतर्भागासारखेच दिसले आणि त्यांचे दिव्य हास्य त्यांना उमलणाऱ्या कंदपुष्पासारखेच वाटले. भगवंतांचे मुख पाहिल्यानंतर ऋषी पूर्णपणे समाधान पावले आणि जेव्हा त्यांना भगवंतास पुढे पाहावेसे वाटले तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणकमलांच्या नखांकडे पाहिले, जे त्यांना मानकांप्रमाणेच लाल दिसले. अशा प्रकारे भगवंतांचे दिव्य शरीर त्यांनी पुन्हा पुन्हा पाहिले आणि म्हणून त्यांना शेवटी भगवंतांच्या दिव्य साकार रूपाचे ध्यान हे स्वतः भगवंतांच्या कृपेनेच प्राप्त झाले. आणि त्यांच्या चरणांवरती ते झुकले आहेत, कारण त्यांनाही भीती वाटली की आपण त्यांचे मुख्य सेवक द्वारपाल जय विजय यांचा आपण अपराध नाही करून टाकला ना. हे रूप कोणत्या व्यक्तीसाठी गम्य आहे आणि कोणासाठी नाही हे स्वतः ब्रह्माजी सांगताय. योग पद्धतीचे अनुयायी जे योगी असतात आणि ज्या रूपाचे ते दिव्य ध्यान करतात हे तेच रूप आहे आणि हेच रूप योगी जनांना ध्यानावस्थेत आनंद देत असते. नयनाभिरामम. श्रेष्ठ योगीजनांनी सिद्ध केल्याप्रमाणे हे रूप वास्तविक आहे, ते काही काल्पनिक नाही. वैकुंठात ते सदा सर्वदा प्रकट आहेत, त्यामुळे ते काल्पनिक नाही. भगवंतांमध्ये 8 प्रकारच्या सिद्धी पूर्ण रूपाने उपस्थित आहेत, जे योग्यांमध्ये केवळ आंशिक रूपानेच प्राप्त होतात. पण इतरांना या सर्व सिद्धी पूर्ण रूपाने प्राप्त करणे कधीही शक्य नाही. अशा भगवंतांचं दर्शन त्या कुमारांनी प्राप्त केलंय. तर वैदिक आणि पारंपरिक ज्ञान जे श्रवणाद्वारे प्राप्त होते तर ते सत्य आहे का, आणि आहे तर कसे, हे स्वतः आता कुमारगण सांगत आहे. कुमारा उचुहू. कुमार म्हणाले, हे भगवंत, आपण जरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने निवास करीत आहात तरी दुरात्म्यांना प्रकट होत नाही. जे कुयोगी आहेत, अशुद्ध हृदयाचे आहेत, अशा व्यक्तींसाठी आपण प्रकट होत नाहीत. परंतु आमच्या संदर्भात सांगावयाचे तर तुम्ही जरी अनंत असला तरी आम्ही तुम्हाला समोरासमोर पाहत आहोत. आमचे पिता ब्रह्मदेव यांच्याकडून आम्ही तुमच्याविषयी जी विधाने कर्णरंध्राद्वारे ऐकली आहेत, आम्ही स्वतः ब्रह्माजी आमच्या गुरूंकडनं श्रवण केले आपल्याबद्दल. त्याचप्रमाणे आपण अत्यंत दयापूर्ण भावाने आमच्या समोर प्रकट झाल्यात आम्हाला दर्शन दिलंय. त्यामुळे आम्हाला आपली वास्तविक अनुभूती साक्षात्कार होत आहे. तर ही आपली विशेष कृपाच आहे. तर आपण परंपरेत दिव्य वेदांकडनं आणि गुरु आचार्यांकडनं जे श्रवण करतो त्याच पद्धतीने परमसत्य आपल्याला एक दिवस दर्शन प्राप्त होईल, असा अनुभव स्वतः कुमार येथे प्रकट करीत आहेत. अशा भगवंतांचे शाश्वत रूप कसे काय दर्शन होऊ शकते ते आता कुमार सांगत आहेत. आम्ही जाणतो की आपण स्वतः परमपुरुष भगवंत आहात. परमसत्य असूनही अप्रदूषित अशा विशुद्ध सत्वगुणाने स्वतःचे दिव्य रूप प्रकट आपण करीत असता.
भक्तिभावामुळे ज्यांची हृदये शुद्ध झालेली आहेत ते महान ऋषीगण अत्यंत अटळ भक्ती योगाद्वारे, केवळ भक्तीद्वारेच आपल्या कृपेनेच आपले हे अलौकिक शाश्वत रूप स्वतः जाणू शकतात. भक्ती योगही आणि दुसरा पर्याय नाही. केवळ भक्तीद्वारेच कोणताही साधक किंवा भक्त भगवंतांचं दर्शन हे करू शकतो. दुसरा काही पर्याय नाही. तर भक्तांमध्ये सुद्धा किती पराकोटीचे वैराग्य या दिव्य भक्तीमुळे उत्पन्न होत असते ते कुमार सांगतायत. अतिशय कुशल आणि वस्तूंना यथार्थ रूपात जाणण्याची कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती भगवंतांच्या श्रवण आणि कीर्तन करण्यास सर्वथा एव योग्य अशा पवित्र लीला आणि कृत्यांचे वर्णन ऐकण्यामध्ये मग्न होतात. अशा व्यक्ती मोक्षासारख्या सर्वोच्च भौतिक वरदानाची सुद्धा कधीही पर्वा करीत नाही. भक्त कधी मुक्तीची कामना करीत नाही, केवळ भगवंतांच्या आणि भक्तांच्या सेवेचीच कामना करतात. मग स्वर्ग लोकातील भौतिक सुखासारख्या इतर अत्यंत तुच्छ किंवा महत्त्वहीन वरदानांविषयी तर त्यांची कधीही इच्छा नसते, तर त्यांच्याबद्दल काय सांगावं. तर भगवंत स्वतः विचारतात की मग आपल्याला काय मुक्तीची इच्छा आहे का? हे भगवन, आम्ही चतुष्कुमार आपल्याला प्रार्थना करतो की जोपर्यंत आमचे हृदय आणि मन आपल्या चरणकमलांच्या सेवेमध्ये रत आहे, लागलेले आहे, तसेच जोपर्यंत आमचे शब्द आपल्या कृत्यांची दिव्य चर्चा केल्याने, लीलांचं गुणगान केल्याने आपल्या चरणकमलांवरती अर्पिलेल्या आणि म्हणूनच सुंदर झालेल्या तुळशी दलांप्रमाणे सुंदर होत आहेत, आणि जोपर्यंत आपल्या दिव्य गुणांच्या कीर्तनाने आमचे कान तृप्त होत आहेत, तोपर्यंत आमचा जन्म कितीही नरकमय जीवनात झाला तरीही आम्हाला काहीही समस्या नाही. तर आपलं हे दिव्य रूप कोण बघू शकतो किंवा कोण बघू शकत नाही, आणि आमचा स्वतःचा चतुष्कुमारांचा काय अनुभव आहे ते सांगतायत. हे प्रभू, म्हणूनच आम्ही आपल्या अशा दिव्य आणि शाश्वत श्री भगवान नारायण रूपामस नमन करतो, नमस्कार करतो, जे आपण कृपापूर्वक आमच्या समोर प्रकट केले आहे. आपले हे सर्वश्रेष्ठ शाश्वत रूप जे दुर्भाग्य आणि अल्पबुद्धी मनुष्य आहेत, कुयोगी आहेत, ते कधीही बघू शकत नाही. परंतु हे दिव्य रूप पाहून आम्ही स्वतः आमची मन आणि दृष्टी पूर्णपणे तृप्त झाली आहे. तर आमचंही मन किती शुद्ध आहे आम्हाला माहिती नाही, परंतु आपण कृपा केल्यामुळे आपलं दर्शन आम्हाला झालेलं आहे आणि आम्ही अत्यंत धन्य झाले आहेत, कृतकृत्य झालेलो आहोत. तर हे रूप बघण्यासाठी तसं तर संसारामध्ये, भौतिक जगतामध्ये कोणीही पात्र नाही, कारण कोणीही तेवढा शुद्ध नाही. तरीही आपण कृपा करून असं दर्शन देत असतात, खास करून आपल्या भक्तांना, जेणेकरून अजून अशा साधकाच्या हृदयामध्ये त्या भगवंतांना त्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्या धामाच्या प्राप्तीसाठी, त्यांच्या चरणांच्या प्राप्तीसाठी अत्यंत लोभ उत्पन्न व्हावा, आणि ज्या लोभाद्वारे ते आपलं हृदय परिपूर्ण शुद्ध करतील आणि भगवंतांच्या चरणांना वैकुंठामध्ये दिव्य गोलोक धामात प्राप्त करण्याची इच्छा दृढ करतील, यासाठीच आपण कृपा करून दर्शन देत असतात. तर अशा पद्धतीने त्यांनी लाभ घेतलाय आणि आपण भगवत धामाचं वर्णन श्रवण केलंय. यानंतर भगवंत कुमारांना काय सांगतात आणि पुढे जय विजयचे काय होते हे आपण ऐकूया येणाऱ्या कथेमध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.